गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय. तो फडणवीसांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांचा घणाघात. पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या रेव पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल केवलकर यांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की 2 दिवसांपासून खडसे साहेब सरकारच्या विरोधात आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यानंतर पुढील 24 तासात ही कारवाई झालेली आहे. एकनाथ खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही, पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी टाकल्या जातात. अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या 2 लोकांना मिस्टर महाजन आज प्रवेश देत आहेत. त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर पक्षात आणण्याचा दबाव आणलेला आहे आणि भाजपमध्ये येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकलेत. हे एक नवीन तंत्र आहे. आमचे सुधाकर बडगुजर होते, त्यांच्या कुटुंबियांवर मोक्काच्या कारवाई केल्या आहेत आणि भाजपात गेले आणि रफादफा झाला. त्यानंतर नगर जिल्ह्यातील आमचे शहरप्रमुख किरण काळे यांनी भ्रष्टाचाराविरोधात नगरमध्ये आंदोलन केलं. 400 कोटींचा घोटाळा काढला. त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून पहाटे 3 वाजता अटक करण्यात आली. त्यामुळे एकनाथ खडसे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. फडणवीस यांनी राज्यामध्ये आम्हाला अशा प्रकारच्या कारवायांना सामोरं जावं लागेल. गिरीश महाजन नावाचा हा सांड मोकाट सुटलेला आहे. याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा काढल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. बघा, माझ्याकडे त्याविषयी काही माहिती नाही आहे. या सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल, कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल. हाँ, और कुछ भी हो सकता है. पुलिस और पुलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है. बाकी सरकार में कुछ काम नहीं है. मैं जानकारी ले लूंगा. खड़से साहब के एक दामाद, उनको भी ऐसी एक केस में ईडी ने अरेस्ट किया था, उसमें कुछ मिला नहीं. 2 दिन से खड़से साहब सरकार के खिलाफ, म्हणजे 2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत, पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची. एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाहीये. त्याची चौकशी होत नाही, पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. ही पार्टी, ती पार्टी. तुमचं काय चाललंय मग? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे. तुम्हाला माहिती आहे का? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे. खोटे गुन्हे दाखल करे. आता नाशिक मध्ये आज शिवसेनेचे 2 लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत. त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा, भाजपात या, आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले. हे एक नवीन तंत्र आहे. सुधाकर बडगुजर होते आमचे, त्यांच्या कुटुंबावर मोक्काच्या कारवाया केल्या. भाजपात गेले, रफादफा. प्रत्येक, माझ्या बाजूला साधन पासपुते आहेत आमचे उपनेते, काम करतात नगर जिल्ह्यात, त्यांच्यावरती खोटे गुन्हे. नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे, त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध. 400 कोटीचा घोटाळा काढला. त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली, एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे 3 वाजता अटक.